प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा, ढोल ताशांचा गजर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवत आज दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्रीरामपूर शहरात शिवजन्मोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला। सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्रीरामपूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित या भव्य शोभायात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले। या वर्षीच्या शोभायात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ गर्दी नव्हती तर महाराष्ट्राच्या परंपरेचा वारसा होता। यात्रेत सहभागी झालेले घोडे, अंगावर कोरडे ओढणारे पोतराज, अभंग गाणारे वासुदेव आणि 12 बलुतेदारांच्या दर्शनाने उपस्थित नागरिकांना थेट शिवकाळाची प्रचिती दिली। पारंपरिक वेशभूषेतील मावळे आणि लेझिम पथकांच्या सादरीकरणामुळे शोभायात्रेची रंगत आणखी वाढली। श्रीरामपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा होत असलेल्या शिवजन्मोत्सवास अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्जून सहभाग घेतला। शहरातील शिवतीर्थ येथे जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या यात्रेत अबालवृद्धांसह महिलांची संख्या लक्षणीय होती। हातात भगवे ध्वज आणि डोक्यावर फेटे बांधून हजारो शिवप्रेमी या सोहळ्यात सामील झाले होते। ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले।
या भव्य आयोजनामुळे श्रीरामपूर तालुक्यात शिवजन्मोत्सवाचा एक वेगळाच दरारा आणि उत्साह पाहायला मिळाला. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.